Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. तामिळनाडूच्या राजकारणात अखेर मोठी घडामोड घडली असून अभिनेता आणि TVK पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज रविवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत इतिहास रचला. अनेक दिवस सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देत विजय यांच्या नेतृत्वाखाली TVK सरकार अधिकृतपणे सत्तेवर आले. चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियममध्ये अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात हा शपथविधी सोहळा पार पडला. विजय यांच्या शपथविधीसाठी राज्यभरातून हजारो समर्थक चेन्नईत दाखल झाले होते. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापनेवरून मोठा राजकीय तिढा निर्माण झाला होता. मात्र अखेर विजय यांनी 121 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे सादर करून बहुमत सिद्ध केले. त्यानंतर राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी अधिकृत निमंत्रण दिले. आज रविवार दिनांक 10 मे रोजी सकाळी 10 वाजता विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेताच उपस्थित समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. कॉम्प्रेसर्ड बायोगॅस तयार करण्यासाठीच्या नियोजित प्रकल्पासाठी मंडोळी रोडवरील 9 एकर जागेची पाहणी करण्यात आली. या प्रकल्पाच्या कामाचा ठेका घेतलेल्या गेल कंपनीचे प्रतिनिधी शनिवारी बेळगावला आले होते. त्यांना ही जागा दाखवण्यात आली. या बायोगॅस प्रकल्पासाठी एकाच ठिकाणी 10 एकर जागा हवी असे गेल कंपनीचे म्हणणे आहे. आता एकाच ठिकाणी 9 एकर जागा उपलब्ध झाली असून कंपनीच्या प्रतिनिधींनी जागेची पाहणी करून हिरवा कंदील दाखवल्यास पुढील कारवाई होणार आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायत आणि बागायत खाते यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आंबा महोत्सवामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खवय यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला या महोत्सवाअंतर्गत 45 टनाहून अधिक आंब्याची विक्री झाली आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि बागायत खात्यातर्फे क्लब रोड येथील ह्यूम पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय आंबा महोत्सवाची आज रविवार दिनांक 10 मे रोजी सांगता झाली. आंबा उत्पादकांना प्रोत्साहन मिळावं, शेतकऱ्यांच्या शिवारातील आंबा थेट ग्राहकांना उपलब्ध व्हावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर महोत्सवात बेळगाव जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात आले होते. बेळगाव जिल्ह्यातून एकूण 29,000 हेक्टर क्षेत्रात आंबा पिकवला जातो. त्याद्वारे एकरी 5 ते 6 टन आंब्याचे उत्पादन मिळते. आंबा महोत्सवात रत्नागिरी, देवगड, सावंतवाडी, कणकवली परिसरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही संधी देण्यात आली होती. महोत्सवात केसर 500 रुपये, हापूस 400 ते 500 रुपये, पायरी 300 रुपये, रत्नागिरी 400 रुपये डझन या दराने आंबे विक्री करण्यात आली. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्न सराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग, प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्स पर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. गेल्या काही दिवसांपासून कोबी व भाजीपाला दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादकांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून कोबी, टोमॅटो व फ्लावरला किलोस 2 ते 3 रुपये दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. भाजीपाला काढणीचा खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पीक काढणी थांबवली आहे. तर काही हतबल शेतकऱ्यांनी शेतात मेंढरे चाराव्यास सोडली आहेत. सोळगा, हिंडलगा, कडोली परिसरातील या गावातील शेतकरी विहिरीच्या पाण्यावर वर्षभर वांगी, कोबी, फ्लावर, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर आदी भाज्यांची लागवड करतात. सध्या सर्वत्र भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे भाज्यांना कवडीमोल दर मिळत नसून
फ्लावर निदान 2 ते 3 रुपये दराने विक्री तरी होत आहे, परंतु कोबीची अवस्था याहून बिकट आहे. बाजारात मागणी नसलेले कोबी आणू नका अशी सूचना व्यापाऱ्याकडून होत आहे. कोबीत जनावरे सोडण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरला नाही. उत्पादन खर्च तर दूरच, तोडणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी काळजावर दगड ठेवून कोबीच्या हुब्या पिकात मेंढरे चरावयास सोडली आहेत. बेळगाव जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्याचे ध्येय पोलीस खात्याने ठेवले आहे. प्रत्येकाने हातभार लावला तरच हे साध्य आहे. त्यामुळे तुमच्या परिसरात कुठेही अंमली पदार्थाचं सेवन, विक्री असे प्रकार सुरू असतील तर त्याची माहिती तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्याला कळवा, असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातील असा विश्वासही त्यांनी दिला आहे. अंमली पदार्थाच्या आहारी जाऊन तरुणाई व्यसनाधीन बनत आहे. हा प्रश्न फक्त बेळगावचा नव्हे तर संपूर्ण राज्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. यासाठी ड्रग्स मुक्त कर्नाटक आपले सर्वांचे ध्येय आहे, हे ब्रीदवाक्य घेऊन पोलीस खाते कामाला लागले आहे. यासाठी KSP मोबाईल ॲप तयार केले असून तुमच्या आजूबाजूला कुठेही अंमली पदार्थाची विक्री, सेवन अथवा अशा काही संशयास्पद घडामोडी दिसून आल्या तर तुम्ही तातडीने याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्याला कळवा अथवा ॲपवर माहिती अपलोड करा, जेणेकरून पोलिसांना त्या टोळीपर्यंत पोहोचणे सोपे जाईल. तुमचं सहकार्य हीच आमची शक्ती आहे. त्यामुळे सुरक्षित समाजासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया, असं आवाहन पोलीस खात्याने केले आहे. लक्ष्मी रोड, भारतनगर, शहापूर येथील एका घरफोडीचा छडा लावून शहापूर पोलिसांनी सुमारे 75 लाख रुपये किमतीचे 294 ग्रॅम 190 मिली सोन्याचे दागिने जप्त केले असून नवी दिल्ली येथील एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून उत्तर प्रदेशमधून सोने जप्त करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी एका पत्राद्वारे ही माहिती दिली. मिंटू विश्वास उर्फ चंदू, वय 52, राहणार बस्तिकेला, तिलकनगर, वेस्ट दिल्ली असे त्याचे नाव आहे. शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांनी त्यांचं कौतुक केलं आहे. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव, तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. शहरातील शाळांसाठी नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तकांच्या वितरणास सोमवार दिनांक 11 मे पासून सुरुवात होणार असून 29 मे पासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके मिळावीत यासाठी शिक्षण खात्यातर्फे नियोजनबद्ध तयारी सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर तसेच तालुक्यातील विविध पुस्तक गोडाऊनमध्ये पाठ्यपुस्तकांचा साठा उपलब्ध करून देण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 50% पुस्तकाचा पुरवठा पूर्ण झाला असून उर्वरित पुस्तके येत्या काही दिवसात उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे शाळांना वेळेत पुस्तके वितरित करण्यास मदत होणार आहे. शाळांना शहरातील सवाडगली येथील जुन्या तालुका गट शिक्षण अधिकारी कार्यालयातून पुस्तके घेऊन जावी लागणार आहेत. त्यासाठी शाळांना ठराविक वेळेत पुस्तके घेऊन जावी लागणार आहे. त्यामुळे गर्दी टाळून वितरण प्रक्रिया सुरळीत पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून शिक्षण खात्याकडून पुस्तक वितरणासाठी प्रति विद्यार्थी 4 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार हे अनुदान संबंधित शाळांच्या खात्यावर जमा केले जाणार असून या निधीचा उपयोग पुस्तकाच्या वाहतूक व इतर व्यवस्थेसाठी केला जाणार आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आवश्यक असलेली मासिक बैठक गेल्या 2 महिन्यांपासून झाली नाही. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबली असून प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. नियमानुसार महिन्यातून किमान एकदा कॅन्टोन्मेंट बोर्डची बैठक होणे बंधनकारक आहे. मात्र सध्या निवडणुका न झाल्याने अधिकारी आणि सरकार नियुक्त सदस्यावर बोर्डाची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या विविध समस्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी नियमित बैठक होणे आवश्यक आहे.
मात्र गेल्या 2 महिन्यात बैठक न झाल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. यापूर्वी 6 मार्च रोजी झालेल्या बैठकीत काही मुद्द्यावरून चर्चा रंगली होती. खासदार जगदीश शेट्टर यांनी बैठक अर्धवट सोडून गेल्याने त्यामुळे मोठी चर्चा झाली होती. तसेच किल्ला परिसरातील फुल मार्केटचा प्रश्नही या बैठकीत गाजला होता. दरम्यान नागरिकांच्या मूलभूत सुविधा विकास कामे आणि प्रलंबित प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी कॅन्टोन्मेंटची पुढील बैठक तातडीने घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तर ही बैठक नेमकी कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. उष्णतेची तीव्रता वाढू लागल्याने आता संपूर्ण देशाचं लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. दक्षिण गोलार्धातील हवामानातील बदल आणि हिंदी महासागर परिसरात तयार होत असलेल्या अनुकूल वातावरणामुळे यंदाच्या नैऋत्य मान्सूनच्या वाटचालीला वेग मिळत असल्याचं हवामान तज्ज्ञांचे मत आहे. भारतीय उपखंडाकडे मान्सून सरकण्याची प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात पोहोचत असून केरळ किनारपट्टीवर 1 जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता अधिक बळकट होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने 2025-26चा उत्तर ऑस्ट्रेलियातील पावसाळी हंगाम अधिकृतरित्या संपल्याची घोषणा केली आहे. हवामानशास्त्रानुसार ऑस्ट्रेलियातून मान्सून माघारी फिरल्यानंतर उत्तर गोलार्धात वातावरणीय हालचालीला वेग येतो. याच प्रक्रियेमुळे भारतीय महासागर परिसरात कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होऊन भारतातील मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण होत असते. दरम्यान भारतीय हवामान विभागाने दक्षिण भारतातील पुढील 7 दिवस अनेक राज्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तमिळनाडू, केरळ, माहे, कराईकल तसेच दक्षिण कर्नाटकात पुढील काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे LPG सिलेंडरचा पुरवठा सुरळीत असल्याचं सांगत आहेत, तर दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात 45 दिवसानंतर बुकिंग केल्यानंतरही सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना चुलीकडे वळावे लागत आहे. वितरक एजन्सीकडे पुरवठा करणाऱ्या कामगारांची अपुरी संख्या तसेच येणारा मर्यादित साठा यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत आहेत. शहरातील LPG गॅसधारकांचे 25 दिवसांनी बुकिंग केले जात असून तर ग्रामीण भागात 45 दिवसांनी बुकिंग घेतले जात आहे. बुकिंग घेतल्यानंतर वितरक एजन्सीकडून DSC नंबर दिला जातो, परंतु हा नंबर देण्यास विलंब होत असल्याने सिलेंडरचे वितरण उशिरा होत आहे. वितरक एजन्सीकडून सिलेंडरचा तुटवडा असल्याचं कारण दिले जात असल्याने नागरिकांना सिलेंडरसाठी धावाधाव करावी लागत आहे. बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांना सध्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, तर जिल्ह्यातील बऱ्याच गोशाळेत पाणी व चारा टंचाई निर्माण झाली असून यामुळे गोशाळेत पुरेसा चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी गोसेवकातून होत आहे. प्रशासनाकडून गोशाळेतील प्रत्येक गायीच्या देखभालीसाठी 17.50 रुपये देण्यात येत आहे. मात्र ही रक्कम दरमहा जमा होत नसल्याने गोशाळा चालवणाऱ्या मंडळींना आर्थिक भार सोसावा लागत आहे. गोशाळेतील एका गायीसाठी सरकारकडून मिळणारी तटपुंजी रक्कम वाढवण्यात यावी, दरमहा वेळेवर ती जमा करावी अशी मागणी अनेक वर्षांपासून असली तरी याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे गोसेवकातून नाराजी व्यक्त होत आहे. बेळगाव जिल्ह्यात 12 गोशाळा असून यामध्ये किमान 10 गोशाळा मठ आणि खासगी संस्थांकडून चालवण्यात येत आहेत. हुक्केरी तालुक्यातील बेळवी येथे गोशाळा बांधण्यात आली. 100 जनावरांसाठी शेड बांधण्यात आले असून या ठिकाणी सध्या 80 जनावरे आहेत. सरकारने गोशाळेच्या बांधकामाकडे, मागणीकडे आणि पुरेसा चारा पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सह्याद्रीनगर परिसरात 110 kV वीज उपकेंद्र उभारणी कामाचे भूमिपूजन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी आमदार चंद्रराज हट्टीउळी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, मतदारसंघातील 90% ग्रामीण आणि 10% शहरी भाग पूर्वी विकासापासून वंचित होता. महापालिकेच्या हद्दीत असूनही या भागाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मात्र आमदार झाल्यानंतर जनतेच्या अपेक्षा ओळखून विकास कामांना प्राधान्य दिले. सह्याद्रीनगरचा विकास हनुमान नगरप्रमाणे व्हावा हा आपला संकल्प असून त्या दिशेने काम सुरू असल्याने त्यांनी सांगितले. यावेळी हेस्कॉमचे अधीक्षक अभियंता कृष्णप्पा, मुस्ताक मुल्ला, ठेकेदार देसाई, रावसाहेब पाटील, प्रतिभा, त्याचबरोबर होळेप्पा मंडोळी, मोहन सुतार आदी अधिकारी उपस्थित होते. पावसाळा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला असतानाही बळ्ळारी नाल्यातील गाळ आणि जलपर्णी काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. नाल्याच्या विकासाबाबत प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात
कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना येत्या पावसाळ्यात मोठ्या अडचणींना सामना करावा लागण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वी वडगाव शापूर भागातील शेतकऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी नाल्यातील गाळ काढणे, जलपर्णी हटविणे आणि पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी आवश्यक विकास कामे तातडीने सुरू करावीत अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासनही दिले होते. मात्र पावसाळा जवळ येऊनही प्रत्यक्षात कोणतीही हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे प्रशासनाला पुन्हा एकदा जागे करण्यासाठी येत्या 2 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212450. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. शापूरमधील जेडगल्ली, अळवणगल्ली तसेच परिसरातील भागामध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. गेल्या काही दिवसात 12हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 7 ते 10 भटक्या कुत्र्यांचा कळप परिसरात सतत फिरत असतो. तो अत्यंत आक्रमक बनला आहे. ही कुत्री पादचारी, दुचाकीस्वार तसेच घराबाहेर उभ्या असलेल्या नागरिकांवर अचानक हल्ले करत आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करणेही धोकादायक बनले आहे. याशिवाय रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाक्यांचे नुकसान केल्याची घटनाही समोर आली आहे. जेटगली परिसरात काही दुचाक्यांच्या सीट कव्हर्स फाटण्यात आल्याची घटना घडली. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेष भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही बेळगाव महानगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. राज्यात सोमवार दिनांक 11 मे पासून मद्याच्या किमतीत पुन्हा वाढ होणार असून राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केलेल्या अंतिम मसुदा दरानुसार अबकारी शुल्कात वाढ अधिसूचित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रीमियम विस्की, आयातीत मद्य, स्ट्रॉंग बियर तसेच कॅनबंद बियरची किमती वाढण्याची शक्यता आहे. नियमित वितरक आणि परवानदाराकडून विक्री होणाऱ्या ब्रँड व्हिस्की, जिन, रम तसेच भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या दरात सर्वाधिक वाढ होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सरकारकडून अल्कोहोलच्या प्रमाणानुसार अबकारी शुल्कात 50 ते 3,700 रुपयापर्यंत वाढ करण्यात आली आहे. कर्नाटकात किंवा इतर राज्यात उत्पादित मद्य असा कोणताही भेद न ठेवता केवळ अल्कोहोलच्या प्रमाणाच्या आधारे नवीन शुल्क आकारण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस काळमवाडी धरणातून दूधगंगा नदीत पाणी सोडण्यात आले होते. 10-12 दिवसात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी घट झाल्याने येत्या काळात पुन्हा पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता निर्माण होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचा वापर अधिक प्रमाणात होत असून मे महिन्याच्या मध्यवर्तीत दूधगंगा नदीचे पात्र पूर्णतः घटणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. घडत्या पाण्याच्या पातळीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून एप्रिल महिन्याच्या अखेरीस दूधगंगा नदीचे पात्र कोरडे पडले होते. पिण्याचे पाणी, शेतासाठी लागणारी पाण्याची आवश्यकता लक्षात घेता काळमवाडी धरणातून दूधगंगा नदीत पाणी सोडण्यात आले होते. शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचेपर्यंत अनेक ठिकाणी बंधाऱ्याद्वारे पाणी अडवून पाण्याचा उपसा करण्यात येत होता. यामुळे येणाऱ्या पावसात वेग संत होत एकसंबा परिसरात दूधगंगा नदीस पाणी घेऊन 15 दिवसही झाले नाहीत, तेवढ्यात पाण्याच्या पातळीत मोठी घट झाली आहे. पाणी आले आले म्हणता पाणी गेले म्हणण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हुबळीहून शिरसीकडे माल घेऊन जाणारे एक मालवाहू वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्याने विजेच्या खांबाला धडक देत रस्त्यालगतच्या गटारात उलटल्याची घटना दासनकोप्पा बनावसी मार्गावरील कलकर्डी या गावाजवळ घटना घडली. महिंद्रा विरा ट्रान्सपोर्ट कंपनीचे हे वाहन हुबळीहून माल घेऊन शिरसीकडे जात होते. कलकर्डी परिसरात वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने ते रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळले. धडकेनंतर वाहन गटारात उलटले. अपघातात वाहनाचं मोठं नुकसान झालं असून विजेचं खांबही वाकला आहे. मात्र सुदैवाने वाहनातील चालकासह इतरांना कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती नाही. घटनेची माहिती मिळताच बनावसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून व पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. कर्नाटक राज्याचे नियोजन आणि सांख्यिकी मंत्री डी सुधाकर यांचे रविवार दिनांक 10 मे रोजी पहाटे निधन झाले. ते 66 वर्षाचे होते. बेंगळुरू येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये पहाटे 3:15 त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
फुफ्फुसाच्या संसर्गामुळे गेल्या 2 महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते 2 आठवड्याहून अधिक काळ लाईफ सपोर्ट सिस्टीमवर होते. राजकीय पार्श्वभूमी डी सुधाकर हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते आणि चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर मतदारसंघातून आमदार झाले होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून संपूर्ण राज्य तसेच पक्षासाठी हे एक मोठं नुकसान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हुकेरी तालुक्यात सध्या पाणी टंचाईची समस्या जाणवत नाही, पण 15 मे नंतर पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. तालुक्यातील जनतेने उपलब्ध पाणीसाठ्याचा योग्य उपयोग करावा, पाण्याची नासाडी होणार नाही याची काळजी घ्यावी व पाणी बचत करण्याचे तंत्र वापरावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.